अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या नव्या मालिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्टार प्रवाहवरील पाठराखीण या मालिकेतून तिने पुन्हा एकदा मालिका विश्वात दणदणीत पदार्पण केलंय. दोन बहिणींची गोष्ट सांगणारी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला तेव्हा प्राजक्ताच्या सासरच्यांनी चक्क मोठ्या स्क्रीनवर या मालिकेचं स्क्रीनिंग केलं. प्राजक्ताच्या एंट्रीला घरच्यांनी टाळ्या वाजवल्या आणि सुनबाईंच्या कामाचं भरभरून कौतुकही केलं. याचा खास व्हिडिओ स्वतः प्राजक्ताने शेअर केला होता, ज्यावर अनेकांनी असं असावं सासर म्हणत तिचं कौतुक देखील केलं. आता प्राजक्ताने पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे, पण आता हा व्हिडिओ तिच्या माहेरच्यांकडचा आहे. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की सध्या अधिक मास सुरू आहे. या निमित्ताने लेक जावयांचा मानपान आणि कोड कौतुक करण्याची पद्धत अनेक ठिकाणी आहे. प्राजक्ता आणि तिचा पती शंभूराज यांनाही हा मान मिळालाय. परंतु मालिकेत व्यस्त असल्यामुळे प्राजक्ता तिच्या बिझी स्केड्यूलमधून वेळ काढून आपल्या माहेरी जाऊ शकली नाही, म्हणून तिची आई आणि वडील स्वतः मुंबईला आले. एवढंच नाही तर रीतीप्रमाणे लेक जावयाचा त्यांनी मानपानही केला. प्राजक्ताने स्वतः याचा व्हिडिओ शेअर केला आहे. पाहूया त्याची खास झलक. या व्हिडिओ सोबत प्राजक्ताने आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. प्राजक्ता लिहिते, खरं तर सध्या पाठराखीण या मालिकेच्या शूट निमित्ताने मुंबईमध्ये आहे. शूटला सुट्टी नसल्यामुळे आपले लेक जावई कधी येणार याची आपुलकीने वाट पाहणारे माझे आई वडील आणि भाऊ. पहिलाच अधिक मास. जरी शूट असल्यामुळे लेक जावयाला आपल्याकडे येता आले नाही तरी आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांचं कोड कौतुकाने धोंडे जेवण करू असा त्यांचा अट्टहास. आणि खरंच त्यांनी तसंच केलं. अगदी पुरणपोळीच्या जेवणापासून ते 33 अनारसे, सगळ्या भेटवस्तू, लाडक्या लेकीची ओटी, जावयाचं योग्य ते आदरातिथ्य सगळा घाट त्यांनी घातला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं आई पुण्यावरून घेऊन आली. खूप कौतुक वाटलं या गोष्टीचं. आपली लेक जरी अभिनेत्री असली, बिझी असली तरी तिचं आणि तिच्या बरोबरच विष्णू समान असलेल्या आपल्या जावयाचंही कौतुक व्हावं यासाठी आईचं काळीज तुटत होतं. पण अखेर मन भरलं ते तिच्या हातच्या कटाच्या आमटीने. सुग्रण आहे आई, असं प्राजक्ताने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. प्राजक्ताच्या आई वडिलांनी लेक जावयाला कपडे, दागिने, भेटवस्तू देत त्यांचं उत्तम आदरातिथ्य केलं. प्राजक्ताने काही महिन्यांपूर्वी शंभूराज खुटवट सोबत लग्नगाठ बांधली. लग्नाला काही महिने झाल्यानंतर आता ती पुन्हा एकदा जोमाने कामाला लागली आहे. अभिनय क्षेत्रासाठी सासरच्यांचाही तिला भक्कम पाठिंबा आहे. तिची पाठराखीण या मालिकेतील भूमिका तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबज.